नमस्कार, मी मुक्ता बर्वे. तुम्ही माझ्या विगा लाऊंजचा कार्यक्रम बघू शकता youtube.com/लोकसत्ता लाईव्ह. तुझं ते नाटकातलं शिक्षण 10वी नंतर सुरू झालं का मग तो टप्पा उशिरा आला तुला? नाही, माझा ग्रॅज्युएशन कोर्स होता पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रामध्ये. मी ग्रॅज्युएशन केलं नाट्यशास्त्र हा विषय घेऊन. त्यासाठी 12वी होणं गरजेचं होतं. 12वी नंतरचा तो कोर्स होता. त्यामुळे मी SP कॉलेजमध्ये 11वी-12वी केलं आर्ट्स घेऊन आणि मग मी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली. पण अर्थात मी नाटक अशा पद्धतीने शिकावं हा निर्णय पण माझ्या घरच्यांचा आणि माझ्या भावाचा होता. 2 ऑप्शन्स होते आमच्याकडे, एक तर दिल्ली NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा ललित कला केंद्र. पण पुण्याजवळ आहे, पुण्यात आहे, चित्रपट जवळ आहे, त्यामुळे ललित कला केंद्रात जाऊन, कारण माझी काही खात्री वाटत नव्हती. खरंच मी खूपच फार शाय होते, मी अशी घाबरट होते मी. त्यामुळे आई वडिलांना काळजी वाटत असणार सतत की काय होणार आहे हिचं, म्हणजे करिअर वगैरे खूप पुढचं झालं पण निदान ही वावरू शकेल की नाही आपली व्यवस्थित, असं मला माझं काहीतरी मिळेपर्यंत खूप मोठा प्रश्न असणार आहे त्यांच्यासमोर, जो आता मला जाणवतो. मला तेव्हा काहीच कळत नव्हतं, कारण मी तेव्हाही तशी होते तशीच आताही मी स्वच्छंदी आनंदी मी मजेत असते ज्या सिच्युएशन मध्ये असते ते. तर त्यांना काळजी वाटत असेल मात्र नक्की, पण माझं तेव्हा ठरलं आणि म्हणून तो पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेण्याचा निर्णय घेतला गेला की व्यवस्थित शास्त्रोक्त अभ्यास कर. आणि मला वाटायचं की नाट्यशास्त्राचा अभ्यास म्हणजे स्टेजवर काम करायला देणार, म्हणजे तेवढंच असतं ना आपलं की स्टेजवर काम करायचं. पण तसं नव्हतं. त्या अभ्यासक्रमात 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये माझं पहिलं 1.5 वर्ष बॅकस्टेज एक्सप्लोर करण्यातच गेलं. म्हणजे मला कुणी स्टेजवर, थोडं मी स्लो लर्नर आहे असं मला वाटतं किंवा सुरुवात उशिरा करते. म्हणजे सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्याशिवाय मी त्यात पूर्णपणे अशी इन होत नाही किंवा असं काहीतरी असावं माझा स्वभाव. त्यामुळे पहिलं 1.5 वर्ष मी शांतपणे पुस्तकं वाचत होते, कॉस्ट्युम्स करत होते, मेकअप करत होते, सेट डिझायनिंग केलं, लाईट्स केले आणि पुढचं 1.5 वर्ष मात्र मी व्यवस्थित अभिनय करू लागले. त्या अभ्यासक्रमाचा फायदा असा आहे की सगळेजण येताना ऍक्टर व्हायला येतात, पण बाहेर पडताना आपल्या आपल्या आवडीनिवडी घेऊन बाहेर पडतात. कोणी नेपथ्यकार होतो, कोणी निर्माता होतो, कोणी दिग्दर्शक होतो, कोणी ऍक्टर होतो. अशा वेगवेगळ्या अंगात आपल्याला काय नक्की त्यातलं येतंय करता आणि काय आनंदाने आणि चांगलं करू शकतो जास्त, हे 3ऱ्या वर्षी साधारण कळतं मुलांना आणि बाहेर जाऊन त्या पद्धतीने करिअर केलं जातं. आमच्यातले काही लेखक झाले तर काही जण आपल्या गावी परत गेले आणि शाळांमध्ये नाट्यशास्त्र शिकवू लागले. हे सुद्धा कळणं हे खूप वेगळं आहे. त्या अभ्यासक्रमाचं यश वाटतं मला हे. तर तशा पद्धतीने माझं पहिलं 1.5 वर्ष हे बॅकस्टेज करण्यात आणि पुढचं 1.5 वर्ष हे अभिनय करण्यात गेलं. आणि त्या बॅकस्टेजच्या केलेल्या अभ्यासाचा मला आता स्टेजवर उभं राहताना खूप उपयोग होतो. म्हणजे मला कळू शकतं की हा जर लाईट माझ्यावर दिला असेल तर तो मी कसा घ्यायचा आहे. मला असं वाटतं की एखादी गोष्ट करण्याकरता जर मला 1 ते 10 असा एफर्ट घ्यायला लागत असेल तर कदाचित मी शिकून आल्यामुळे मला 1 ते 8 या एफर्ट मध्ये 10वा आकडा गाठता येतो, असं जरा टेक्निकली सांगता यायचं असेल. पण पुन्हा गंमत अशी की ते शिक्षण थिअरी आणि प्रॅक्टिकल या जमीन आसमानाचा फरक आहे त्या दोन्ही गोष्टींमध्ये. मी शिक्षण घेते तेव्हा मला एक आयडियल प्लॅटफॉर्म मिळतो, एक प्रूव्हन स्क्रिप्ट्स मिळतात, त्यामध्ये कुठलाही निर्माता नसतो जो पैसे घालणार असतो, त्यावर कोणाची इकॉनॉमी अवलंबून नसते. महत्वाचा मुद्दा आहे आपला शिक्षण घेतानाचा. मोठे मोठे दिग्दर्शक येतात, आम्ही 2-2, 3-3 महिने तालमी करतो, आमच्याकडे भरपूर पैसा आम्हाला दिला जातो, यावर कॉस्ट्युम, सेट, स्लाइड्स, याच्यावर विचार, आम्ही त्याच्यावर काम करणं, त्याच्यासाठी एक वेगळा स्लॉट वेगळं हे दिलं जातं. आणि त्यानंतर आम्ही एक प्रोडक्शन करतो आणि त्याचे 2 प्रयोग करतो. आणि तेंडुलकर आणि एरकुल सरांची अप्रतिम लिहिलेली नाटकं आणि पूर्वीच्या काळात गाजलेली नाटकं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सादर करणं हे चॅलेंजिंग नाही असं माझं मत नाहीये, पण हे करायलाच पाहिजे. पण जेव्हा मी कबड्डी सारखं नाटक जेव्हा माझ्या एका ऑडिओ साऊंड वाजवणाऱ्या मुलाने दिलं होतं, जितेंद्र पाटील नावाचा आमचा म्युझिक ऑपरेट करणारा मुलगा जो लेखक झाला उत्तम, त्यांनी लिहिलेलं नाटक जेव्हा सुधीर भट प्रोड्यूस करतात, जेव्हा त्यांचा पैसा असतो, ह्याचं पहिलं नाटक असतं, मंगेश कदम दिग्दर्शक असतात आणि मी आणि विनायक ते उभे राहतो, तेव्हा यातलं काहीच मिळत नाही. जेमतेम आम्ही 20 दिवस तालमीला एकत्र येऊ शकतो. एक सेट करणारा वेगळा नेपथ्यकार असतो, एक नवीन
कुठल्याही गणितात न बांधलेलं स्क्रिप्ट लिहिलेला एक नवीन लेखक असतो आणि ते नाटक तुम्हाला सादर करायचं असतं. त्यामुळे मी शिकून आलेला ब्रेस्ट आणि मी शिकून आलेला स्टॅनिस्लावस्की मला कबड्डी खेळताना कसा उपयोगी पडणार हा खरं तर प्रश्नच असतो. पण ती गमतीशीर गणित येते, गमतीशीर मजेशीर आहे. त्या प्रॅक्टिकल त्या थेअरीच्या गोष्टी प्रॅक्टिकली वापरता येणं ही एक वेगळी कला आहे, ज्याचं शिक्षण तुम्हाला मुंबईत आल्यावर मिळतं असं मला वाटतं. आणि जे प्रत्येकाने आपलं घ्यायचं असतं. कारण मी जर प्रत्येक मला आलेलं स्क्रिप्ट किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट नावाची जी सिरियल केली त्याचा आलेला सीन जर मी स्टॅनिस्लावस्कीच्या नियमाने वाचायला गेले तर तुमच्यापर्यंत कधीच टेलिकास्ट येणार नाही. कारण ते तसं नसतंच. दरवेळेस प्रत्येकाचं कुठे काय वापरायचं ही एक वेगळी कला आहे, ती आपल्याला साध्य करायला लागते. पण मला माझ्या शिक्षणाचा खूप फायदा झाला. फार सुंदर वातावरण होतं विद्यापीठाचं. पुणे विद्यापीठाचा परिसर खूप रम्य आहे. त्यात एक आमचा छोटासा बंगला आहे आणि त्यामध्ये सतीश आळेकर हे खूप मोठे नावाजलेले लेखक दिग्दर्शक आहेत. एक वेगळ्या प्रकारच्या शैलीतली नाटकं सरांनी लिहिली. थिएटर अकॅडमी जी पुण्याची नावाजलेली संस्था आहे त्याच्याकडे आळेकर सरांनी भरपूर काम केलं त्या संस्थेमधून, किंवा महानिर्माण किंवा सरांची सगळीच नाटकं. आणि सर आणि त्या अनुषंगाने येणारे असंख्य मोठी लोक म्हणजे जब्बार पटेल आले, विजया मेहता आल्या, नंतर दिलीप प्रभावळकर आले, ज्योती सुभाष आल्या, वृत्ती बर्वे, ही सगळी माणसं आम्हाला अशी बघायला मिळाली. जे तुमचं घडण्याचं वय असतं त्या घडण्याच्या वयात ती माणसं तुम्हाला अशी मिळणं आणि तुम्हाला हवे तसे त्यांना लुटा असं ते होतं. कारण ते आमच्याबरोबर बसून कटिंग प्यायचो आम्ही त्यांच्याबरोबर. म्हणजे आळेकर सरांबरोबर बसून वामन केंद्रांबरोबर बसून कटिंग मारलंय या लेवलला ते मित्र झाले आमचे. आणि आम्हाला असं खुली पुस्तकं होती की तुम्ही या, तुम्ही विचारा आणि तुम्ही घ्या तुम्हाला जे हवं ते. त्यामुळे ही पर्वणी होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वय इतकं लहान असतं, 17, 18, 19 वर्षाची लोक होतो आम्ही. त्यामुळे असा कोणाचा असं नसतं त्या वयात ना, काही कळतच नाही की माणूस किती मोठा आहे. त्यामुळे वाटेल ते विचारता येतं त्या वयात. त्यामुळे आम्ही तसंच वागायचो. आणि मग ती माणसं खरं तर जी मोठी असतात खरी माणसं ती यंगस्टर्सशी खूप चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी जाणून दिलं नाही की आम्ही किती लोक म्हणजे एका पद्धतीच्या नाटकांचे पायोनियर आहेत हे कळायला मला खूप वर्ष गेली. जेव्हा मी पुढे जाऊन जरा वयाने मोठी झाले, जरा बरी कुवत आली आणि मी वाचली त्यांची नाटकं समजून उमजून, तेव्हा मला कळलं की बापरे आळेकर सर माझे मित्र आहेत, अरे बापरे हा खूप मोठा माणूस आहे. पण गंमत अशी झाली की इतक्या छान पद्धतीने ती माणसं आमच्या आयुष्यात आली आणि इतका ओपननेस होता त्या शिक्षण पद्धतीमध्ये की अशा कुठल्याही प्रकारची पाठ्यपुस्तकं सतत घेऊन आम्ही बसायचो नाही. 6-7 विषय होते अभ्यासक्रमाचे, पण इन्फॉर्मल पद्धत होती अभ्यासाची. त्यामुळे आम्हाला येईल त्या सगळ्या वेड्या शंका विचारण्याची परवानगी असलेलं ते मुक्त एक आम्हाला संचार करायचं. कारण चुकण्यासाठीच आम्ही शिकत होतो आणि भरपूर चुका करायच्या, भरपूर शाबासकी मिळायच्या. जितक्या जास्त चुका कराल तितकं जास्त एक्सपेरिमेंट कराल तितकं जास्त कौतुक व्हायचं. कारण नवीन काहीतरी व्हायला पाहिजे असं सगळ्यांचंच मत असतं.